पावन कथा श्रीमद भागवत कथा, परम मंगलमय कथा, आपल्या जीवनाचं कल्याण करणारी कथा, सर्वश्रेष्ठतम कथा भागवतम कथा. आणि भागवतम कथा ऐकत असताना आपण जवळजवळ 8 स्कंदांपर्यंत गेलेलो आहोत. कालच आपण वामन भगवान यांचं अवतार कार्य पाहिलेलं आहे. बळीला पाताळामध्ये घातलं आणि बळीला पाताळामध्ये घालून पाताळामध्ये त्याच बळीचं भगवंत द्वार रक्षण करतात. गवळी याचे घरी अंगी गाई वळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला. असे भगवान अनेक अवतार धारण करतात. आजही एक आपण अवतार पाहणार आहोत. तर तो भागवतम मधला जो अवतार आहे, 10वा अवतार सांगितला, तो मत्स्य अवतार. असा तो आपल्या वारकरी सांप्रदायिक अवतारांमधला पहिला अवतार आहे. मत्स्यापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती, असं जे म्हणलं जातं त्यातला तो मत्स्य अवतार जो पहिला अवतार आहे. पहिला बागुल तो ऐसा, पहिला बागुल त्याचे नाव म्हणते मासा, त्याचे नाव म्हणते मासा. शंका सुरवतीला कैसा, शंका सुरवतीला कैसा. चारी वेद आणि कृष्ण राही रे उगला, कृष्ण राही रे उगला, राही रे उगला, कृष्ण राही रे उगला. आवाज राधे 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 राधे. मत्स्य अवतार आहे भगवंताचा. निद्रिस्त ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद बाहेर पडले आणि ते 4 वेद शंकासुरानं चोरले. त्यावेळी नारायणांनी जो अवतार धारण केला त्या अवताराचं नाव काय आहे? मत्स्य अवतार. बोलिये मत्स्य अवतार भगवान की जय. तेव्हा शंकासुराला भगवान मारतात आणि वेद ब्रह्मदेवाला परत देतात. अशा प्रकारे अष्टम स्कंद आपला पूर्णत्वाला जातो. 9व्या स्कंदामध्ये वैवस्वत नावाचा मनो, त्याचा पुत्र सुद्युम्न, त्याचा प्रपंद्र, त्या प्रपंद्राचा पुन्हा शर्यती, शर्यतीचा नाभाग, सर्वश्रेष्ठतम राजा सांगितला गेला. त्या नाभाग राजाचा एक पुत्र आहे, त्याचं नाव अंबरीश राजा. बोले अंबरीश महाराज की योगायोगानं आज काय आहे? आज काय? एकादशी. दिवसभर सारा आपण एकादशी करा नाही का? व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन हरणीशी मुखी नाम. छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. कंठी मैरवा तुळशी, हा कंठी मैरवा तुळशी, हा मैरवा तुळशी, कंठी मैरवा तुळशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, तुमचे रविप्रधान, तुमचे रविप्रधान. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, तुमचे रविप्रधान, तर ती एकादशी करा असं राजांना छत्रपती शिवाजी महाराज यांना तुकोबराय म्हणतात.
तुम्ही एकादशीचं व्रत करा. आणि एकादशीचं व्रत म्हणजे काही एक दिवसाचं नसतं बरं का, संपूर्ण 3 दिवसाचं ते व्रत आहे. दशमीच्या दिवशी दुपारी जेवण करायचं आणि मग जो उपवास चालू होतो तो संपूर्ण एकादशीच्या दिवशी निराहारी राहायचा. म्हणजे काय आहार कसला घ्यायचा नाही. आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्य उगायच्या वेळेला नाही का, सूर्य उदयाच्या वेळेला आणि आपला तो एकादशी व्रताचा पारणा करायचा. पारणा व्रत करून आपलं ते एकादशीचं व्रत पूर्ण करायचं. असं हे 3 दिवसाचं जे व्रत आहे त्याला संपूर्ण एकादशी असं म्हणतात. लक्षात ठेवा. त्यातलं हे एकादशी व्रत कोणी केलं होतं तर मला एकादशी रुक्मांगद राजे एकादशी केली. रुक्मांगद नावाचा राजा होता, त्यानं एकादशी केल्याची आख्यायिका आलेली आहे. संपूर्ण नगरीचा उद्धार केला त्यानं. कशा पद्धतीनं, इकडे लक्ष द्या. ऐकताय ना, इकडे लक्ष द्या. तो रुक्मांगद राजा एकादशी करायचा. काय एकादशी करू लागला, तर त्या रुक्मांगद नावाच्या राजाच्या नगरामध्ये कोणी एकादशी करीत नव्हतं. राजा सकट तो का करू लागला ऐका, आणि त्यानं का नगरीचा उद्धार झाला ते सुद्धा ऐका. तेव्हा स्वर्गातलं एक विमान आलं त्याच्या नगरामध्ये आणि ते बंद पडलं. आणि ते विमान बंद पडलं. ते विमान बंद पडल्यानंतर बऱ्याच लोकांना विचारलं, म्हणजे हे बंद पडलेलं विमान स्वर्गातलं कधी चालू होईल. ऐकताय ना, म्हणजे विमान कधी चालू होईल. कोणी एकानं सांगितलं, म्हणजे एकादशी व्रत जो कोणी करेल आणि त्या एकादशीच्या व्रताच्या अधिकारी मनुष्यानं या विमानाला हात लावला की हे विमान चालू होईल. बोला राधे राधे. आता त्या नगरीत कोणी एकादशी करीतच नव्हतं. कोणी एकादशी करीतच नव्हतं. याला त्याला विचारलं, का रे एकादश कोणी केली का. म्हणले नाही कोणी केली. बरं म्हणले काय का आहे ना, विमानाला हात लावा म्हणले प्रत्येक जणांना. ज्याचा हात लागेल, हात लागल्यानं विमान चालू होईल. म्हणजे काम होईल आपलं. संपूर्ण गावातील लोकांनी विमानाला हात लावला, विमान काही चालू झालं नाही. पुण्य पाहिजे होतं. कशाचं, कोणाचं, जो एकादशीचं व्रत करतोय त्याचं. आणि काय सांगायचंय, योगायोगानं एक महिला गावली बाबा. ती महिला आली, विमानाला हात लावला की बरोबर ते स्वर्गातलं विमान काय झालं, चालू झालं. त्यावेळी सगळ्यांनी विचारलं तिला, का ग बाई, म्हणले तू एकादशीचं व्रत केलं की काय. नाही नाही म्हणले एकादशीचं व्रत नाही, काय नाही. पण म्हणले मग तुझा हात लागल्यावर विमान कसं काय चालू झालं. त्यावेळी ती सांगू लागली, मी एकादशीचं व्रत वगैरे काही केलं नाही, पण झालं असं, आमचं दोघा नवरा बायकोचं झालं भांडण. आणि ते भांडण झाल्यानं माझ्या नवऱ्यानं मला भरपूर मारलं आणि मारून एका खोलीमध्ये डांबलं. आणि ते डांबलं मला खायलाच दिलं नाही. 2 दिवसाची मी उपवासी होते. आणि नकळत एकादशीचं व्रत झालं आणि त्या पुण्याईनं विमान चालू झालं. म्हणे राजा म्हणा, जर एखाद्या मनुष्यानं नकळत एकादशीचं व्रत केलं असेल, निस्ता उपाशी राहिला असेल, त्याचा हात लागल्यानंतर विमान चालू जर होत असेल तर एकादशी व्रतामध्ये काहीतरी पावर असलीच पाहिजे. बोला राधे राधे. आणि मग राजानं कायदाच काढला, एकादशीच्या दिवशी जो कोणी अन्न ग्रहण करेल त्याला दंड, शिक्षा, फाशी. मला वाटतं असं जर आपलं राज्यकर्त्यांनी जर कायदा काढला, मला नाही वाटत कोणी एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करेल म्हणून. काय महाराज, एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण केले काय होतं. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन, श्वानविष्टे समान अधमजन. अधमजन ते महाराज,
एकादशीच्या दिवशी जर अन्न ग्रहण केलं तर कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचं पाप लागतं. बोला राधे राधे. एवढं वाईट कर्म करतो आपण, आपल्याला कळत नाही आपण काय करतो ते. म्हणून सांगायचा मुद्दा, रुक्मांगद नावाचा एक राजा होऊन गेला, त्यानं एकादशीचं व्रत केलं. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद पावविला पालन आहे तो रुक्मांगद नावाचा राजा करीत होता. कोणाकोणाला एकादशी आज, कोण कोण एकादशीचं व्रत करते आज? भाग्यवान आहात. असं वाटतं मारावं तुमच्या पोटालाच यावं. तुमचं लग्न झालं. राधे राधे. जे करतात एकादशी ते भाग्यवान आहेत. एकादशी व्रत करा. आता कोणाला नसेल तर त्यानं येणाऱ्या एकादशी पासून व्रत चालू केलं तरी चालेल. फार मोठं पुण्य एकादशीचं असतं. हे झालं एकादशीचं. आणि आपण ज्या राजाचं नाव घेतलं अंबरीश राजा, तो अंबरीश राजा द्वादशी करायचा. अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद पावविला राधे राधे. तर हा द्वादशीचं व्रत करायचा अंबरीश राजा. फार मोठा राजा होऊन गेला. तो द्वादशीचं व्रत करणारा अंबरीश राजा, फार मोठं व्रत त्याचं होतं. द्वादशी करायचा. द्वादशीला आपण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो? बारशी. काय म्हणतो? बारशी. म्हणून ही बारशी जी आहे ना, बारशी ते अंबरीश राजानं केली. म्हणून त्या अंबरीश राजाच्या नगरीचं नाव सुद्धा काय आहे? बारशी. कधी बारशीला जर तुम्ही गेला ना, बारशी नावाचं गाव आहे, तिथं भगवंत मंदिर आहे. हे सगळा आता जो कथाभाग सांगणार आहे ना, तो सगळा तिथे झाला बारशीला. भगवंत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. पहा, कधी कोणी बारशीला गेला असेल तर, कधी गेला तर भगवंताचं दर्शन करा. तिथे रुक्मिणी मातेला असं आरशात बघावं लागतं. म्हणजे मागल्या बाजूला आहे रुक्मिणी माता, आणि असं उजव्या बाजूला आरसा मांडलेला आहे. त्या आरशामध्ये रुक्मिणी माता दिसतात. बोला राधे राधे. आता अंबरीश राजा द्वादशीचं व्रत करायचा. मग हे द्वादशीचं व्रत पूर्णत्वाला गेलं तर हा अंबरीश राजा एक दिवस स्वर्गावर राज्य करेल. म्हणून त्याचं सत्व हरण करण्यासाठी दुर्वास ऋषी गेलेले. आता आपल्याला सगळ्यांना काल सांगण्यात आलं दुर्वास ऋषी किती कडक होते. मग 60,000 शिष्य, 60,000 खंडे अन्न खायचे एकटे. असे ते दुर्वास ऋषी आपल्या सर्व शिष्यांसमेत सत्व नेण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर आणि गेलेले. कधी? आता आज एकादशी, एकादशीच्या दिवशीच गेले. आणि अंबरीश राजा उद्या सकाळी सूर्य उगवला की आपलं पारणं फेडतो. तर हे रात्री 12-1च्या दरम्यान दुर्वास ऋषी आपल्या सर्व शिष्यांसहित अंबरीश राजाकडे गेले आणि राजाला विनंती करतात, राजा आमची काय अन्नाची भोजनाची काय व्यवस्था करतो की नाही? आपल्या ठिकाणी आलेल्या अतिथींच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. करावी लागते नाही का? करावी लागते का नाही पवन महाराज? करावी लागते. मुळे आमची व्यवस्था करा. दुर्वास ऋषी म्हणले आमची जेवणाची व्यवस्था करा. आता यांना होती एकादशी, द्वादशी फेडायची सूर्य उदयाच्या वेळेला. म्हणजे असं करा, आता एक तासभरच राहिला असेल, ब्रह्ममुहूर्त 4-4:30 वाजतील, गंगा स्नानाला जा, स्नान उरकून येईपर्यंत तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो. पण योगायोगानं दुर्वास ऋषी सत्वधारण करण्यासाठी आले होते. ते गेले गंगेवर. तिथे स्नानाला त्यांनी एवढा वेळ लावला, सूर्य उगवला तरी ते माघारी यायचं नाव घेत नाही. राजाचा आपला रोजचा नियम होता, प्रत्येक वेळीचा नियम होता की आपली द्वादशी आपण सूर्योदयाच्या वेळी सोडायची.
त्यांचा तो वेळ आला आणि त्यांनी एक तुळशीचं पान घेतलं, हातावर ठेवलं आणि ते ग्रहण केलं आणि आपली द्वादशी त्या ठिकाणी त्यांनी सोडली. आपला उपवास सोडला हे कळत असताना दुर्वास ऋषींना मात्र राग आला आणि रागाच्या भरात आलेले दुर्वास ऋषी त्या ठिकाणी येतात आणि राजाला शाप देतात. हे राजा, माझा तू अनादर केलास. मला जेवायला घालायच्या अगोदर तू तुळशी पत्र घेऊन तुझा उपवास सोडलेला आहे राजा. माझा तू अपमान केलास. आपल्या आतिथ्याचा सन्मान आपण करावा. तुला माहिती नाही राजा, विनमुख गेली अतिथी, घेऊन जाय भाग्याची संपत्ती. तुझं सगळं भाग्य घेऊन जाईन मी. एक लक्षात ठेव, तुला शाप देतो. या तुझ्या कृतीमुळे, या कार्यामुळे मी तुला शाप देतो की तुला 10 गर्भवास भोगावे लागतील, 10 जन्म घ्यावे लागतील तुला. दुर्वास ऋषींना शाप दिलेला आहे. आणि मग भगवान नारायणांना मात्र राग आला. नसा येऊन दासाचे. भगवंताला भक्ताला त्रास दिलेला आवडत नाही. एखाद्या देवाला त्रास दिला तरी चालेल, पण भक्ताला त्रास दिलेला देवाला सहन होत नाही. बोला राधे राधे. राधे राधे. भक्तांना त्रास दिलेला देवाला आवडत नाही. आणि मग तत्क्षणी माझ्या नारायणांनी सुदर्शन चक्र सोडलेलं आहे. कोणा मागे? दुर्वास ऋषींच्या मागे. आणि मग ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या मागे लागलेलं आहे. आणि मग ते दुर्वास ऋषी संपूर्ण पृथ्वी भ्रमण करतात, पृथ्वी प्रदक्षिणा करतात, ब्रह्मदेवांकडे जातात, ब्रह्मदेवांना विनंती करतात, हे ब्रह्मदेवा, ते सुदर्शन चक्र माझ्या मागे लागलेलं आहे, याच्यातून मला सोडवा. ब्रह्मदेव म्हणतात, अरे ते ज्यांनी सोडलं त्यांच्याकडे जा बाबा. महेशांकडे येतात, भगवान शंकरांकडे. शंकर म्हणतात, आमच्याकडे काय काम नाही बाबा. उलट मला संकट पडलं तर मी त्यांना बोलवतो. पडलं होतं ना भगवंतांना संकट. भगवान शंकरांना कधी संकट पडलं होतं? भस्मासुराच्या वेळेला. त्यावेळी नारायण मोहिनीचं रूप धारण करून आले ना, भगवान शंकरांना वाचवलं त्यांनी. म्हणजे आम्हाला नाही जमायचं बाबा, नाही का? हायकोर्ट आहे, आमचं काम नाही बाबा तिथे. भगवान शंकर नाही म्हणतात. शेवटी भगवान नारायणांकडे येतात. म्हणजे ज्यांनी सोडलं त्यांच्याकडे गेल्यावर काम होत. नारायण म्हणतात, माझ्या भक्ताचा तू अनादर केलास, मी काही करू शकत नाही. म्हणजे माझ्याकडं ते काम नाही, तुला काय करायचं ते कर. मग शेवटी अंबरीश राजाकडे दुर्वास ऋषी आले आणि शरणागती पत्करली आणि अंबरीश राजाला विनंती केली, हे अंबरीश राजा, माझ्या मागे जे सुदर्शन चक्र लागलेले त्याला रोखा. आता राजाचा अंतकरण म्हणजे संताच होत. द्वादशी करीत होते, एकादशी करीत होते. आणि मग त्या अंबरीश राजाच्या विनंतीवर भगवंतांना सुदर्शन चक्र मात्र माघेरी घेतलेलं आहे. कारण आज्ञा जरी देवाची असली तरी विनंती मात्र भक्ताची असते. भगवंत ती विनंती मान्य करतात. आणि मग ते सुदर्शन चक्र माघारी तर घेतलंच, पण भगवान म्हणतात, अंबरीश राजाला जो शाप मिळालेला आहे तो काही कारण नसताना मिळालेला आहे. तो काही कारण नसताना जर शाप मिळाला असेल तर त्याचे 10 गर्भवास मी स्वतः भोगेल, नाही का? धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्त जना. अंबरीशी साठी गर्भसोशिले दष्ट निर्दाळले किती एक. म्हणून एका गवळणीमध्ये वर्णन आहे बघा, भक्त कारणे घेतलीशी आळे, भक्त कारणे घेतलीशी आळे, 10 गर्भवास सोशिवन माळी, 10 गर्भवास सोशिवन माळी, 10 गर्भवास सोशिवन माळी, 10 गर्भवास सोशिवन माळी. माझ्या कानाशी नाव भरी घ्यावो, माझ्या कानाशी नाव भरी घ्यावो, माझ्या कानाशी नाव भरी घ्यावो, माझ्या कानाशी नाव भरी घ्यावो. हृदयी धरुनी तुम्ही अशी खेळावयाने भक्त कारणे घेतले शाळी, 10 गर्भवास सोशिवन माळी. भगवान परमात्म्यानं अंबरीश राजाचे सगळे 10 गर्भवास स्वतः भोगलेले. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ते गर्भवास जे भोगले ना त्याला
दशा अवतार म्हणतात, 10 अवतार भगवंताने घेतले. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बुद्ध कलंकी अशा प्रकारे हे अवतार भगवान परमात्मा 10 घेतात. हे अंबरीश राजासाठी घेतले. अशा प्रकारे जो अंबरीश राजा, त्याची वंशावळ, त्याचा वंश विस्तार आणि या भागवतम मध्ये दशम नवम स्कंदामध्ये सांगितला गेला. अंबरीश राजाचा विरूपाचा केतुमान, केतुमाला 100 पुत्र झाले. तो विरूप, त्याचा जो ज्येष्ठ पुत्र होता प्रशद्दश्व त्याचं नाव होतं. त्या प्रशद्दश्वाचा रथितर नावाचा हा पुत्र त्याला झाला. तो निसंतान होता. पण त्यानं अंगिरा ऋषींना बोलवलं आणि अंगिरा ऋषींच्या ब्रह्मतेजानं त्याला जे पुत्र झाले, अंगिरा ऋषीचे पुत्र म्हणून ते पुढे अंगिरस रूपानं प्रसिद्ध झाले. आणि मग तो अंगिरस नावाचा पुढे वंश त्या ठिकाणी चालला. पुढे म्हणूनच्या शिंकण्यातून इक्ष्वाकू नावाचा त्या ठिकाणी पुत्र झाला. तो इक्ष्वाकू वंश चालू झाला पहा. मग त्या इक्ष्वाकूचा पुन्हा विकोक्षी, पुरंजय अशा प्रकारे ती मुलं पुढे पुरंजयचा अनेनाचा पृथू, पृथुराचा विश्वरंद्री, विश्वरंद्रीचा चंद्र, चंद्राचा यवनाश्व, यवनाश्वाचा शाबस्त, शाबस्ताचा बृहदाश्व, बृहदाश्वाचा कुलव्याक्ष, त्याचबरोबर कुलव्याक्षचा दृढाश्व, दृढाश्वाचा निकुंभ, निकुंभाचा ब्रहणाश्व, ब्रहणाश्वाचा कुशाश्व, कुशाश्वाचा शेनजीत, शेनजिताचा यवनाश्व, यवनाश्वाचा मानधाता. याच मानधाता वंशामध्ये राजा त्रिशंकू म्हणून जन्माला आला. तर सूर्यवंश मानला जातो, लक्षात ठेवा. त्या त्रिशंकू राजाचा पुत्र हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र राजा होता सत्वगुणी, हरिश्चंद्र राजा होता सत्वगुणी. वाहतसे पाणी डोंबा घरी, वाहतसे पाणी डोंबा घरी. सत्यपतिव्रता तारामती राणी, सत्यपतिव्रता तारामती राणी, त्रिशंकू राजाचं वर्णन येतं. त्या त्रिशंकू राजाचे पुत्र म्हणजे हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी, आपण प्रत्येक वेळा ऐकतो. काय त्या हरिश्चंद्र राजाचं वर्णन विश्वामित्र महाराजांनी ते स्वप्नात राज्यदान त्याच्याकडून घ्यावं. फार मोठी कथा आहे. आपल्याला आता वेळ नाहीये. आपल्याला देवाचा जन्म घ्यायचा आहे आज. एका तुकडोजी महाराजांच्या एका अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलंय. माझी घोंगडी झाली जुने, तिला हो दुहना ना कोणी. माझी गोधडी झाली जुनी, तिला हो दुहना ना कोणी. त्याच्यामध्ये वर्णन आलेले. ते धुतले हरिश्चंद्राने, ते धुतले हरिश्चंद्राने, रोहिदासाने तारामतीने, तारामतीने रोहिदासाने. तिला मळवू नका हो कोणी, तिला मळवू नका हो कोणी. माझी गोधडी झाली जुनी, तिला होना कोणी, आना कोणी, आना कोणी. तुकडोजी महाराजांचं काव्य आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचं हे काव्य आहे. त्याच्यामध्ये वर्णन आलं की ती हरिश्चंद्र राजा तारामती राणी, डोंबा घरी पाणी व्हावं लागलं त्या राजाला, एवढ्या मोठ्या राजाला. सत्व हरण करण्यास आलती विश्वामित्र. तो याच वंशातला. मग त्या हरिश्चंद्र राजांचे पुत्र आहेत रोहिदास. त्या रोहिदासांचे पुत्र हरित, हरिताचे चंप, चंपचे सुदेव, सुदेवाचे विजय, विजयाचे भरूक, भरूकाचे वृक आणि वृकाचे बाहुक. बाहुक मरण पावला त्यावेळी त्याची जी बायको आहे ती सती जाण्यास निघाली होती. तिचं नाव सुमती होतं. ती सती जायला निघाली परंतु ती गर्भवती होती.
मग गर्भवती असल्यामुळे सती जाता येत नाही, म्हणून ती सती गेली नाही. पण तिच्या सवतीनं मात्र द्वेषानं मत्सरानं तिला विष पाजलं. हिचं बाळ मारावं आणि ही सुद्धा मारावी. पण योगायोग असा की तिचं काही सामर्थ्य असेल, त्या सामर्थ्यानं ती प्रसूत झाली. मग ती प्रसूत होत असताना ते बाळ गर्भातून बाहेर आलं, पण विषयासकट बाहेर आलं नाही का. विषयासह, विषयाच्या गरासहित बाहेर आलं, म्हणून सहगर, विषयाच्या सहगरासह सकट बाहेर ते आलं, म्हणून ते पुढे सगर नावानं प्रसिद्ध झाले. रघुवंशातले ते, सूर्यवंशातले, म्हणजे सुमती पुत्र म्हणून त्यांना सगर असं म्हणलं जातं. त्या सगरांनाही अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ म्हणजे तो घोडा पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सोडायचा अनंत महाराज, आणि तो पृथ्वी प्रदक्षिणेसाठी घोडा सोडायचा. तो घोडा सोडलेला आहे, परंतु झालं काय, तो इंद्रानं चोरून नेला आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये बांधला. आता तो शोध घेताना त्या सगर पुत्रांना तो घावला. कुठे कुठे गावला? कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गावला. ते कपिल मुनींना मारायला धावले, पण कपिल मुनींनी डोळे जसे उघडले तसे ते जे पुत्र होते सगराचे, ते सगळे सगर पुत्र काय झाले, जळून भस्मसात झाले. मग ते सगराची जी पहिली पत्नी सुमती नाही का, दुसरी केशिनी, त्या केशिनीचा जो पुत्र होता असमंजस, त्या असमंजसला हे कळालं की आपले भाऊ सगळे मेलेले, जळून खाक झालेत सगळे. त्या असमंजसनं बराच प्रयत्न केला. कशासाठी? तर स्वर्गातून गंगा आणण्यासाठी, ती गंगा आणून त्यांचा उद्धार करण्यासाठी. परंतु बराच काळ गेला, ती गंगा काही स्वर्गातून आली नाही. असमंजसच्या पुढे मग अंशुमान, त्यांच्या वंशातील जे, त्यांनी सुद्धा बराचसा प्रयत्न केला. तो अंशुमान कपिल मुनींकडे गेला. कपिल मुनींना विनंती केली की म्हणले माझ्या या बंधूंचा, या सगरांचा उद्धार कधी होईल? कपिल मुनी सांगतात की गंगाजळानंच उद्धार होणं यांचा. आणि मग अनेक वर्ष अंशुमान तपश्चर्या केली गंगेसाठी. तो त्या तपश्चर्यातच गेला, कार्य पूर्ण झालं नाही. मग अंशुमानचा पुत्र दिलीप, त्या दिलीप राजाने बरेचसे प्रयत्न केले, अनेक प्रकारची तपश्चर्या केली, परंतु तो दिलीपही गेला. आणि मग दिलीप नंतर भगीरथ नावाचा राजा आला. त्यानं भगीरथ प्रयत्न केला आणि स्वर्गाहून गंगा मात्र त्यानं आणली. भगीरथासाठी आणली स्वर्गाहून गंगा, मौन का हो धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा. भगीरथा त्या ठिकाणी ती गंगा आणली. आपल्या संपूर्ण सगरांचा उद्धार अशा प्रकारे त्यांना केलेला आहे. त्याच वंशामध्ये पुढे एक खटवांग नावाचा राजा झाला. एक तास उरला खटवांग रायाशी, एक तास उरला खटवांग रायाशी, भाग्य दशा कैसे प्राप्त झाली. त्या खटवांग नावाच्या राजानं एका तासामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, उद्धार प्राप्त करून घेतला. असा तो खटवांग राजा. त्या खटवांग राजाचा पुन्हा पुढे दीर्घबाहू नावाचा पुत्र झाला. त्या दीर्घबाहू राजाला पुढे रघु नावाचा पुत्र झाला. म्हणून त्या रघु राजानं फार मोठं कार्य केलं. तो मोठा विद्वान राजा होता, त्याचं महात्म्य फार मोठं सांगितलं. म्हणूनच रामांच्या वंशाला, सूर्यवंशाला पुढे रघुवंशही त्या ठिकाणी म्हणलं गेलं. रघुकुलनीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. रघुकुल म्हणलं जातं, पण रघुवंश म्हणलं जातं. त्या रघु राजाचा पुत्र पुढे अज झाला आणि अज राजाचा पुत्र दशरथ झाले. आणि दशरथ राजांना जो पुत्र झाला, त्या दशरथ राजांच्या पुत्रांचा म्हणजे राम प्रभूंचा त्या ठिकाणी अवताराचा विषय या ठिकाणी सांगितला गेला. रामप्रभूंचा अवतार म्हणजे रामायण. आता हे रामायण जे आहे ते भागवतामध्ये 2च अध्याय आलेले आहे, अगदी थोडक्यात आलेले आहे.
त्याचा तो श्लोक म्हणला जातो. अवधो राम तपोवनाधिगमन हत्वा मृगा कांचनम वैदेही हरणम जटायु स्मरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्णादि हननम एतद् रामायणम प्रभु रामचंद्र भगवान की. हा एक श्लोक सांगितला जातो. त्या श्लोकामध्ये संपूर्ण रामायण त्या ठिकाणी सांगितलं जातं. एक 2च अध्याय रामायणाचे आलेले आहेत. का रामायणाचं जर वर्णन केलं तर तो भागवत ग्रंथ नसून सगळा रामायण झाला असता. पण एक 2च अध्याय रामायणाचे भागवतम मध्ये आले. आता रामायण म्हणलं कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा आधी. रामायण म्हणलं की आद्य कवी रामायण चरित्रकार महर्षी वाल्मिकी ऋषींचं वर्णन येतं. मी माझं भाग्य समजतो आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वंशामध्ये माझा जन्म झाला. किंबहुना महर्षींचा पालखी सोहळा या आषाढी वारीला आम्ही श्री नायगाव ते पंढरपूर नेतो. पा महर्षी वाल्मिकी सद्गुरू वंशी महाराज पालखी सोहळ्याचा मी प्रमुखच आहे. मग महर्षींचं ज्यावेळी पालखी सोहळा काढला, ज्यावेळी आपण एखाद्या महात्म्याचं कार्य करतो त्यावेळी त्यांची माहिती घ्यायला लागतो, त्यावेळी आपल्याला महत्व कळतं की हा महात्मा काय साधारण महात्मा नाही. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये कोणत्या साधूचं असं वर्णन केलं नाही खास मध्ये, पण यांचं मात्र वर्णन केलं नाही का. काय वर्णन केलं? पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक आणि नामे तिने लोक उतरती. बरं एवढे आदरपूर्वक बोलले ज्ञानोबराया, आदरपूर्वक. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक. आणि आम्ही कथा सांगताना बोलायला लागलो की बार वाल्या कोळ्याशिवाय बोलतच नाही. बोला राधे राधे. अरे काय अधिकारी महात्मा. आपण म्हणतो व्यासो चिष्टय जगत राहा, पण व्यासांच्याही आधीचे कवी या नाम वाल्मिकी ऋषी. लक्षात ठेवा अधिकार केवढा मोठा. अरे देवाला वागावं लागलं तसं लागलं का नाही. एक प्रसंग सांगतो आणि आपण कृष्ण जन्माकडे वळणार आहोत. इंद्रजित मेला. इंद्रजित कथा. इंद्रजित मेल्यानंतर त्याची जी बायको आहे तिचं नाव काय? इंद्रजिताच्या बायकोचं नाव काय? सुलोचना. ती जी सुलोचना आहे ती रामाला भेटण्यासाठी निघालेली. ज्यावेळी तिचा पती मरण पावला इंद्रजित रामाला भेटायला निघालेली. रावणाच्या सभेमध्ये असे सगळे मोठमोठे पंडित बसलेले आहेत आणि ती गेली विचारायला रावणाला. मामा, आता आपल्याच सासऱ्याला मामाच म्हणतात ना. म्हणजे मामा, म्हणजे मी जाब विचारायला निघाली. म्हणजे कुठं? म्हणजे रामांना जाब विचारायला चालले. म्हणजे रावण म्हणले जा बाबा, तुला जायचं असलं तर जा. ते अष्टप्रधान मंडळ होतं तिथं. आपल्या संस्थेचं अष्टप्रधान मंडळ आहे ना, श्रीनाथ महाराज अष्टप्रधान मंडळ आहे ना संस्थेचं. रावणाचं अष्टप्रधान मंडळ होतं. ते मंत्रिमंडळातले सगळे ते जे पंडित होते ना, ते मंत्री होते ना, ते विरोध करू लागले. अहो म्हणले रावण महाराज तुम्हाला काय कळतं का? वैऱ्याच्या घरी आपली सुनबाई लावणं तुम्हाला शोभतं का? म्हणले काय कळतं का तुम्हाला? राम म्हणजे आपला वैरी आहे आणि तो काय कळेन नाही का, काय बळजबरी करेन वगैरे काय असं शब्द त्यांच्या मुखातून यायला लागले. रावण म्हणला बोलताना व्यवस्थित बोला. अरे बळजबरी वगैरे करायला, कोणाची बायको पळून आणायला अवलाद रावणाची लागते म्हणले. ते राम तसला नाही म्हणले, तो काय करणार नाही, जाऊ द्या म्हणले. मला राधे राधे. ज्याला कळतं तोच वावा म्हणतो. रावणासारखं करणार नाही म्हणले. राम आहे ना, तो राम आहे ना, त्याच्याकडे काम नाही म्हणले, जाऊ द्या म्हणले, काय हरकत नाही. त्याला काय जाब विचारायचा तो विचारू द्या. आणि मग ती सुलोचना आली. राम लक्ष्मण सगळे बसलेले आहेत. इंद्रजिताचं अजून दहन केलं नव्हतं, त्याचा हात होता बघा. आणि मग ती आली रामांकडे. रामांना विनंती करते, हे राम प्रभू म्हणले माझे वडील कुठे?
रामप्रभू म्हणले आता तुझा सासरा आहे विभीषण आमच्या इकडं, तुझं वडील नाही माहिती भाऊ आम्हाला इकडं कुठे. म्हणजे तुझे वडील कोण आहेत? म्हणले माझे वडील तर लक्ष्मण आहेत. राम म्हणले अरे बापरे, म्हणले तुझे वडील लक्ष्मण कस काय? पण त्यांना विचारा म्हणले. लक्ष्मणांना बोलवलं. लक्ष्मणा, अरे काय म्हणते रावणाची सून? म्हणजे लक्ष्मण माझे वडील आहेत. लक्ष्मण आहे म्हणले मला काय सांगता नाही यायचं. मग ती सांगू लागली मी शेष कन्या आहे. आणि लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा अवतार. बर 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 तू कशासाठी आली? म्हणले काय नाही बाबा, चुकून तुमच्याकडून जावाय मेलाय म्हणले तुमचा. इंद्रजित मरण पावला म्हणले तुमच्याकडून. म्हणजे तेवढा जिवंत करा म्हणले त्याला. मी वाल्मिकी ऋषींचं महत्व सांगतोय. म्हणजे त्याला जिवंत करा. आणि मग लक्ष्मणानं हट्ट असंच केला आणि हट्टच धरला रामप्रभूंकडे. म्हणजे माझा जावई माझ्याकडून मानव धनानं माझ्याकडून मेलेला आहे. ऐकताय ना? माझ्याकडून मानव धनानं माझा जावई मेलेला आहे आणि तो माझा जावई माझ्याकडून उठला पाहिजे. आपल्याकडून उठवलं पाहिजे त्याला. रामप्रभू म्हणले अरे त्याला कसा उठवायचा? म्हणले मला उठवला तसा. द्रोणागिरी आणला आणि लक्ष्मण वाचवला. म्हणजे जसं मला वाचवलं तसं म्हणले इंद्रजिताला त्या ठिकाणी वाचवायचंय. रामप्रभू म्हणले मग तुमचं बरोबर आहे. म्हणजे बोला मारुतीरायांना. संजीवनी आणायला गेले ते मारुतीराय पर्वत द्रोणागिरी. बोला म्हणले मारुतीरायांना. आणि मग मारुतीराय पुढे उभे राहिले. दाशोतो निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण. मारुतीराय पुढे आले, हात जोडला, विनंती केली काय काम? आणि मग काय काम म्हणल्यानंतर रामप्रभू सांगतात द्रोणागिरी आणायचंय आणि आता इंद्रजित वाचवायचंय. मारुतीराय मात्र हुशार होते. मारुतीराया निष्ठे बलवान नाहीत बळ का बळीराम महाराज. मारुती निष्ठे बलिराम नाही, बलवान नाहीत. तर कोण आहेत? बुद्धिमताम वरिष्ठम आहे. काय काय निष्ठे बुद्धी असते पण तब्येत नसते. काय कायला तब्येत असते पण बुद्धी नसते. गुडघ्यात मेंदू. सासवड पासून पंढरपूर पर्यंत एक पुढारी, एक तब्येतवाला माणूस, पहिलवान म्हणायचं त्याला. तो एसटी मध्ये बसला. एसटी मध्ये बसला, पहिल्यांदाच बसला, माहित नव्हती एसटी त्याला. दूध प्यायचा 10 लिटर एका बसणीला. तो बसला. चांगलं जेजुरीपर्यंत गाडी गेली तर ते ड्रायव्हर आपला गिअर हलवायचा ना, असा माग पुढं करायचा, फर्स्ट सेकंड थर्ड असं टाकायचा. पहिलवानाला काय माहित नव्हतं गाडी कशी चालवत, पहिल्यांदाच बसतात. पहिलवान अक्कल कमी पण तब्येत जास्त. आणि चांगली जेजुरीपर्यंत गाडी गेली ते बघायचा ड्रायव्हर कसं गिअर टाकतो. स्वारगेट वरून आलेला होता बिचारा. आपला जेजुरीला म्हणला जरा नाश्ता करू सकाळी. नाश्ता करायला तो उतरला. प्रवाशांना सांगितलं कोणाला नाश्ता करायचा असेल तर करून घ्या, मी नाश्ता करणार आहे. सगळेजण नाश्ता करायला निघून आले. हा पहिलवान मात्र काही तिथला हल्ला नाही, तिथंच होता ड्रायव्हरच्या शेजारी. निरीक्षण करायचं ना. हल्लाच नाही. तो ड्रायव्हर म्हणतो चला नाश्ता करू, काहीतरी चहा पाणी घ्या. म्हणला चहा बी घेत नसतो आपण, दूध पितो म्हणलं. चला म्हणलं मी दूध पाजतो. म्हणला मी काही कब्बर घेत नाही, 10 लिटर प्यायची सवय मला. म्हणला तुम्ही जावा. आणि मग तो ड्रायव्हर गेला आणि या पहिलवानानं काय कोटाना करायचा तो केला. आता काय कोटाना आला ड्रायव्हर, स्टार्टर मारला पण स्टार्टर मारल्याबरोबर जे गिअर टाकायचं ना ते गिअरचं दांडकच कुठं दिसाना. बोला राधे राधे. ते दांडकच कुठं दिसाना. यानं त्या पहिलवानाला म्हणला पहिलवान अहो म्हणला मी ते गिअर टाकायचं ते दांडक कुठं गेलं म्हणलं इथं आलं. पहिलवान म्हणला काय काय ड्रायव्हर साहेब काय म्हणला तुमचं? अहो सन्नाय काय नाही ड्रायव्हर झालात म्हणला तुम्ही.
ते तुम्ही सासवड पासून जेजुरीपर्यंत गिअरचं काढायचं बघत होता, ते काय तुम्हाला निघलं नाही म्हणलं. हो काय मी उपसून काढलंय म्हणलं. एखाद्याला नाही का शरीराचे बलदंड असतं पण बुद्धी कमी असते गुडघ्यात मेंदू. एखाद्याला बुद्धिमत्ता जास्त असते पण तब्येत नसते. मारुतीरायांचं मात्र तसं नाही. बुद्धिमत्ता मोरिष्ठम म्हणजे बुद्धिवानही आहेत मारुतीराया आणि बलवानही आहेत. मारुतीराया तिथे पुढे आले आणि म्हणले, इंद्रजिताला वाचवायचं तुम्ही म्हणता हे खरंय, पण एक करा, रामायणानं रामायण म्हणले. भविष्य पुराण ते आधीच लिहून ठेवलं होतं वाल्मिकी ऋषींनी रामायणानं. आणि जर रामायणात लिहिलं असेल मारुतीनं पुन्हा द्रोणागिरी पर्वत आणायला जायचं तर मी जातो म्हणला, काय मला हरकत नाही. आणि मग ते रामायण आणलं आणि रामायणात लिहिलं होतं इंद्रजित गतः, म्हणजे इंद्रजित मेला, त्याला पुन्हा जिवंत नाही केला. आणि मग त्यामुळे मारुतीराया म्हणले, जरी कोणी मला आता सांगितलं की द्रोणागिरी पर्वत पुन्हा आणायला जा, मी जाऊ शकत नाही का. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. त्याच्यामुळे प्रोग्राम इज ए कॅन्सल. बोला राधे राधे. आपल्याला आता काय कामाला लावू नका. मला सांगायचा महिमा, वाल्मिकी ऋषींचा अधिकार एवढा मोठा आहे, प्रत्यक्ष देवानं तसं वागलं. एवढा रावण पण जी मर्यादा जे लिहिलंय तसंच त्यानं करायचं. त्याने आगाव काय काम केलं नाही का, वाल्मिकी ऋषींनी लिहिलं. असो, त्या वाल्मिकी ऋषींनी प्रथम श्रावण बाळ सांगितलं. श्रावण बाळाची कथा सांगितल्याशिवाय रामप्रभूंचा जन्म नाही. खांद्यावरती शतजन्माच्या घेऊन पुण्याईला काशीला श्रावण बाळ निघाला. काशीला श्रावण बाळ निघाला. माय आंधळी बाप आंधळा, ग्रीष्म ओकेत अनेक ज्वाळा. जलतृष्णेने जीव त्यांचा, जलतृष्णेने जीव त्यांचा कासा विष झाला. काशीला श्रावण बाळ निघाला. काशीला श्रावण बाळ हातामध्ये घेऊन झारी, जलाशयामध्ये बुडवित झारी. तोच मागून सुसु बोलत, तो मागून सुसु बोलत. बाण विषारी आला काशीला श्रावण बाळ. काशीला श्रावण बाळ वेवळ होऊन आणि किंचाळून क्षणात पडला श्रावण भुवरी. शब्द तयाचा जने ऐकुने, शब्द तयाचा जने ऐकुने. दशरथ धावून आला काशीला श्रावण बाळ निघाला. काशीला श्रावण बाळ. बाळ बोले दशरथ आपला, पाज बरे जल माता पित्याला. शब्द तयाचा खोल जाऊनी, शब्द तयाचा खोल जाऊनी. सोडिले प्राणाला काशीला श्रावण बाळ निघाला. काशीला श्रावण बाळ निघाला. दशरथ घेऊन वरुणी झारी, माय बाप त्याला विचारी. कारे ऋषशी कान बोलशी, कारे ऋषशी कान बोलशी. आम्हावरी लढीवाळा काशीला श्रावण बाळ
निघाला काशीला श्रावण बाळ दशरथ बोले बाळ आपुला नकळत माझ्या हातून वधला शब्द तयाचा झनी नृपाचा शब्द तयाचा झनी नृपाचा क्रोध खवळला माता पित्याचा पुत्र वियोगे मनोनी मरशील पुत्र वियोगे मनोनी मरशील सोडी रे प्राणाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ अशा प्रकारे श्रावण बाळ सांगितला जातो. दशरथ राजा शिकारीला गेलेला आहे. तो बाण मारला श्रावण बाळाला. अंध माता पित्यांना काशीला घेऊन चालला होता. तो बाण लागला दशरथ महाराजांचा. त्याला श्रावण बाळ गेला. तर श्रावण बाळ गेल्यानंतर त्याचे माता पिताही पाणी पिले नाहीत आणि दशरथ राजाला त्यांनी शाप दिला की तो पुत्र शोकानं मरशील. राजाला दुःखात आनंद झाला. दुःख हेच आहे की मी पुत्र शोकानं मरणार आहे, पण आनंद असा झाला म्हणजे निश्चित मला मूलबाळ होणार. पुत्र कामेष्टी यज्ञ नाही का, मग ते शृंगी ऋषी बोलून वगैरे पुत्र कामेष्टी यज्ञ केला. अग्निदेव प्रसन्न झाले आणि अग्निदेवांना प्रसाद दिलेला आहे. तर तो प्रसाद दिलेला तो त्याचे 3 भाग वशिष्ठांनी केलेले आहेत. दशरथाला सांगितलं की हे तू देऊन टाक आपल्या पत्न्यांना. मग त्यातला पहिला कौशल्याला दिला, दुसरा सुमित्रेला दिला, तिसरा कैकेयीला दिला. पण कैकेयीला राग आला, म्हणजे मला लवकर द्यायला पाहिजे होता, मी आवडतीये. मग तिनं पिंड तो खिडकीमध्ये ठेवला. खिडकीतला पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बोलिये भगवान महारुद्र हनुमान की. असा मारुद्रायांचा जन्म होतो. पुढे अनेक प्रकारचे डोहाळे त्या ठिकाणी कौशल्या सुमित्रा कैकेयी या तिघींना होतात. म्हणजे कसे होतात? कौशल्या सुमित्रा आपला अर्धा भाग कैकेयीला देतात. त्याच्यामुळे कौशल्येला जो पुत्र होतो त्याचं नाव राम, सुमित्रेला होतो लक्ष्मण आणि कैकेयीला भरत शत्रुघ्न होतात. हे भावार्थ रामायणाप्रमाणे. आणि वाल्मिकी रामायणाप्रमाणे कैकेयीला फक्त भरतच आहे. असं उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवरते योमी, अयोनी संभव प्रगटला हा राघव. राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. बोलिये रामचंद्र भगवान की. अशा प्रकारे रामचंद्रांचा जन्म होतो. भरत शत्रुघ्न नाही का लक्ष्मण ही नावं ठेवली जातात त्या मुलांना. आणि मग विश्वामित्र येतात. यज्ञांचं रक्षण केलं जातं. तिथे जाऊन वनामध्ये जाऊन त्राटिका मारतात, सुभाव मारतात. मारीस मामाला पिसरण उडवून लावतात. पुढे अहिल्याचा उद्धार होतो. मग लाजली सीता स्वयंवराला पाहुणे रघुनंदन सावला, पाहुणे रघुनंदन सावला, पाहुणे रघुनंदन सावला. फार सांगण्यासारखं होतं पण आज आपल्याला वेळ नसल्यामुळे. सीता स्वयंवर होतं, रामप्रभूंचं लग्न लागतं. रामांचं सीतेसहित होतं, लक्ष्मणाचं उर्मिले सहित होतं, भरतांचं मांडवी सहित होतं आणि शत्रुघ्नांचं श्रुतिकीर्ती समेत लग्न होतं. छान लग्न सोहळा होतो. राम राजे होणार आहेत हे कैकेयीला कळतं. मंथरा नावाची दासी पुढे आडवी येते, विकल्पांतकरणामध्ये शिरतो तिच्या. दशरथ राजाला वरदान मागून घे म्हणते. दशरथ राजा वरदान माग म्हणतात. कैकेयी म्हणते राम प्रभूंना वनवास आणि माझ्या भरताला राजगादी. पुढे दशरथ राजा पुत्र शोकानं मारतात. मग वनगमन आहे. लक्ष्मण सीता राम. पुन्हा पुढे केवट प्रसंग आहे कोहकांचा. छान आहे ते, परंतु वेळ नाही आपल्याला. मग पंचवटीमध्ये जातात.
शूर्पणखेचं नाक कान कापतात, खरदूषण मारले जातात, मारीची पुन्हा येतात, सोन्याचं हरिण होऊन येतात. कंचुकीची अपेक्षा होते सीतेला. रामप्रभू जातात, राम गेले धावणे बाण भाता घेऊने, साध आला दोरचा कोणी मला वाचवा. लक्ष्मणा धाव. हा आवाज आल्यानंतर सीता माता विकल्प करतात. लक्ष्मण भाऊजी जा म्हणले, राम तुमचा भाऊ तिथे संकटात आहे, तुम्ही इथे काय थांबलात? तुमची अशी भावना आहे की काय राम मरावा आणि आपण सीतेशी लग्न करावं? दुर्बुद्धी अंतकरणामध्ये आली. लक्ष्मण महाराज म्हणतात, आई साहेब मी आजपर्यंत फक्त तुमच्या पायाकडेच पाहिलंय, कधी मी वर सुद्धा पाहिलं नाही. तुम्ही अशी भावना अंतकरणामध्ये ठेवू नका. अरे म्हणले बाकीचं काही ब्रह्मज्ञान सांगू नको, जा म्हणजे रामांना वाचवायला जा. म्हणजे जातो पण एक करा, मी एक लक्ष्मण रेषा आखतो, ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका. जातात त्या ठिकाणी लक्ष्मण. सीता माता ती लक्ष्मण रेषा ओलांडतात. रावण साधू रूपात येतो, सीता हरण करतो, सीता मातेला घेऊन जातो. आणि रावण आणि रामाचं त्या सीतेपायी त्या ठिकाणी फार मोठं घनघोर युद्ध होतं. आणि त्या युद्धामध्ये राम प्रभू सुग्रीव नाही का यांचा सहभाग घेऊन वालीला मारून टाकतात. अंगदादी नळ नीळ जामवंत सर्व काही वानरांना घेऊन सेतुबंध करतात. सुंदर अशा प्रकारचं सेतुबंधन करून रावणावर त्या ठिकाणी चाल करून जातात. रावण कुंभकर्णाला त्या ठिकाणी मारतात. अशा पद्धतीने रामांचा विजय होतो आणि मग तो रामवंश या ठिकाणी संपला जातो. चंद्रवंश चालू होतो. चंद्रवंश चंद्रांचं गुरु बृहस्पतींची पत्नी तारा यांना पळून घेऊन जाणे, त्यातून त्यांना बुधपुत्र होणे, पुन्हा बुधांना हिला आणि पुरोरवा अशा प्रकारे पुढे उर्वशी पासून रुचिक नावाचा त्या ठिकाणी पुत्र होतो. त्या रुचिकांना जमदग्नी नावाचा पुत्र होतो. त्या जमदग्नी आणि रेणुका मातेंच्या पोटीच परशुराम महाराज जन्माला येतात. 24 अवतारांमधले बोले परशुराम भगवान की. ते परशुराम 21 वेळा नक्षत्रे अशा प्रकारे पृथ्वी करतात. ते परशुरामांचं आख्यान फार मोठ्या स्वरूपामध्ये आहे. आपल्याला काही ते आता सांगायला वेळ नाही. पुरु राजा दुष्यंत भरत रतिदेव पांचाल वंश कौरव वंश मगध वंश अनुवंश दृश्यवंश तुर्वश वंश आणि यदुवंश विदर्भ वंश अशा प्रकारचे सर्व वंश होतात. नवम स्कंद संपतो आणि दशम स्कंदाला सुरुवात होते. पापिया भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. धरणीशी झाले ओझे त्यांचे. धरणीशी झाले ओझे त्यांचे. हा धरणीशी झाले ओझे त्यांचे. धरणीशी झाले ओझे त्यांचे. झाले ओझे त्यांचे. फुलवाटा फुलवाटा. दशम स्कंदाला सुरुवात होते आणि तो दशम स्कंद म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार कार्य. लक्षात ठेवा. आणि देवाचा अवतार कधी कधी होतं आपण सर्वांनी ऐकलेलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. चाणकाधिक संत ज्यांनी द्वारपाल असलेल्या त्या जय विजयांना शाप दिला, त्या शाप दिलेल्या जय विजयांचा 2 जन्म झालेत. एक हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. रावण कुंभकर्ण मारले गेले राम अवतारामध्ये. आणि आता शिशुपालन वक्रदंत राहिलेला आहे. तो शिशुपाल वक्रदंत ज्यांना मारतात ते भगवान कृष्ण परमात्मा. अवताराची कार्यमीमांसा कशा प्रकारची म्हणजे मथुरा नावाचं नगर आहे. नगरीचं नाव काय? मथुरा. आमची आजी आहे ना, माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर. हो हो काय ओवी म्हणायची तर मथुरा म्हणायची. ओवी म्हणायची. हा गाडी घोंगराची घोंगराची हादरली ग मथुरा. गाडी घोंगराची हादरली ग. देवा त्या विठ्ठलाची ग. रुखमाई मानाची मानाची
रुसली अग मथुरा, रुक्माई मानाची रुसली अग, गाडी बुक्याची बुक्याची हादरली ग मथुरा, बुक्याची हादरली ग. आमच्या आजी मथुरा म्हणायची बरं का. हे मथुरा अंजनाबाई बनसी मोरे माझ्या आईची आई छान म्हणायची बरं का. म्हणून म्हणलो माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर, तर ती मथुरा म्हणायची. ते मथुरा नावाचं नगर आहे. त्या मथुरा नगरीचा राजा उग्रसेन आहे आणि त्याला कंस नावाचा दुराचारी पुत्र आहे. कंस म्हणून कंसात नाव कधी नसावं बरं का. ते कंसात नाव असतं ना त्याला काही महत्व नसतं. हा काही काही लोकांचे कंसात नाव टाकतात बघा. म्हणजे कंसात नाव याचा अर्थ ज्याला काही अर्थ नाही. कंसाला काय अर्थ होता त्याच्या जन्मात. तर तो असा पुत्र होता कुपुत्र की बापाला बंदीखानी घातलं होतं त्यानं. लक्षात ठेवा. पण मी म्हणतो आपल्यापेक्षा कंस बरा होता. बोला राधे राधे. तुम्ही म्हणता महाराज काय आज तुम्हाला काय एकादशीच काय चावलं बिवलं का. कंसापेक्षा आपण बरे आहोत. आपल्यापेक्षा कंस बरा कसा. अहो म्हणले त्यानं बापाला राज्यातच बंदी खाणी घातला होता. आपले नालायक वृद्धाश्रमात टाकतात. बोला राधे राधे. त्यानं लांब टाकलं नव्हतं, गावातच टाकलं होतं. तिथंच तुरुंगात ठेवलं होतं. खायची प्यायची व्यवस्था केलेली होती. पण आपले खायला तर घालतच नाहीत, पण लांब नेऊन टाकतात वृद्धाश्रमात. मग अशा वृद्धाश्रमात आई वडिलांना टाकू नये म्हणून हे माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था आहे. मुलांना संस्कार केले जातात. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या पाया पडा, आई वडिलांचं दर्शन घ्या. आता आपलं हे शिबिर झाल्यानंतर कोण कोण आई वडिलांचं दर्शन रोज घेणार. वा वा सगळे विद्यार्थी छान आहेत, हुशार आहे ना. तुमच्यासाठी आम्ही जोरात म्हणतो राधे राधे. नाही आम्ही म्हणतो तुमच्यासाठी राधे 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 राधे. छान. आणि मग तो असा कंस त्याच्या बहिणीचं नाव आहे देवकी. त्या देवकीचा लग्न सोहळा पूर्वीचं लग्न होतं ते 4-4, 5-5 दिवस चालायचं लग्न. 4-4, 5-5 दिवस लग्न झालं. काय जवळकर साहेब बरोबर आहे ना. तुमचं किती दिवस चाललं होतं. 2 दिवस ना. हा हळद साड वरात 2-3 दिवस लग्न झालं. आता लग्नाची पद्धत बदलली. आता लग्नाची पद्धत बदलली. सकाळी टामटूम, दुपारी धामधूम आणि संध्याकाळी सामसूम. आटलं तर लग्न येईनीला गाठ नाही, यायला नाही, काय कोणाला काय कळतच नाही. काय काय गाड्यांनी तर आपलं कोर्टात जाऊनच केलं त्याच्यामुळं काय नाही का ज्ञान बातो करा. लग्नाचा विषयच राहिला नाही. रजिस्टर मॅरेज आणि मग लग्नाचा पकार देत नाही. पण पूर्वीच्या काळी बहिणीचं लग्न जर असेल तर भावानं येशीपर्यंत तिला आपल्या रथात सोडायला जायचं. कंस वसुदेव देवकीला घेऊन चाललेला आहे आणि आशामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा बरोबसा बोलण्याचा. 8वा जो पुत्र वधील तुझं, तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आणि मग घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेव म्हणला दाजी मारू नका ना, ब्रह्म हत्येचं पातक होईल तुमच्याकडून. श्री हत्येचं पातक म्हणजे ब्रह्म हत्येचं पातक. श्री हत्येचं पातक करतो का नाही आपण, करतात का नाही लोक सांगा. महिला जन्माला येण्यासाठी, मुलगी जन्माला येण्यासाठी गड्याचा विरोध आहे का मुलीचा, महिलेचा विरोध कोणाचा आहे. सासरा म्हणतो मुलगी नको आपल्याला का सासू म्हणते सांगा बरं. बाईच बाईचा विरोध करते आहे का नाही. मग भ्रूण हत्या जी होते, स्त्री भ्रूण हत्या, ती आता फार प्रमाणामध्ये होते. नाही व्हायला पाहिजे. ती गर्भातली मुलगी सांगते सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. सांग ना आई
कोण घालणार आहे? राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या गदादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लागणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार? सांग नाही, मला तुझ्याशिवाय जन्माला कोण घालणार आहे? होईन ग मोठी शिकून शिकून, घेईन भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार? जाईल दूर दूर माझी आई रडणार, माझे बाबा रडणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार? बोला राधे राधे. सांग नाही, तुझ्याशिवाय मला कोण जन्माला घालणार? पण आई फार विनंती करते, डॉक्टर मला मारलं तरी चालेल पण माझ्या लेकीला काही होऊ देऊ नका. पण त्या आईचं ऐकतं कोण? तिची हत्या केली जाते, लक्षात ठेवा. स्त्री भ्रूण हत्या होऊ नये, महिला मारण्याचं पाप जगात फार मोठ्या स्वरूपाचं, लक्षात ठेवा. बाई मारण्याचं पाप फार आहे. म्हणून वसुदेवाला विनंती केली, वसुदेवानं विनंती केली, हे कंसा मारू नकोस म्हणले, काय असेल तो मुलगा तुला आणून देऊ. मग त्यानं त्यांना तुरुंगामध्ये ठेवलं आणि तुरुंगामध्ये ठेवल्यानंतर प्रथम पुत्र देवकीला त्या ठिकाणी त्या कारागृहामध्ये झाला. आणि मग दूध सांगायला गेले कंसाला, कंसा अरे म्हणले तुझा वैरी जन्माला आला, तुझा वैरी जन्माला आला, पहिला मुलगा जन्माला आलेला आहे, पहिला मुलगा जन्माला आलेला आहे. आणि तो पहिला मुलगा जन्माला आलाय कळलं, कंसाला फार आनंद झाला. मला भाचा झाला, मला भाचा झाला, एवढा वाईट नव्हता कंस, एवढा वाईट नव्हता म्हणजे मला भाचा झाला. वा 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 वा. गेला, ते बाळ पाहिलं, त्याचे पापे घेतले, मोके घेतले आणि पुन्हा माघारी फिरला. मला आपल्याला कितवा मारणार आहे? 8वा. पहिल्यानं काय केलंय? आणि मग माघारी आला. पण पुण्य सारावया भेटे देवऋषी, वदी बाळ कशी ठेवू नको. नारद महर्षी म्हणतात अरे हा खालून पहिला 8वा होऊ शकतो, तो चतुर आहे म्हणले देव बाबा. माघारी आला कंस, ते बाळ घेतलं, पायाला धरलं, त्याच्या फिरवलं आणि जोरात एका शिळेवर आपटून मारलं. असं एक बाळ नाही मारलं, अशी 6 बाळे मारी तो दुराचारी. 6 बाळे मारली महाराज. 7वं योग मायेनं रोहिणीच्या गर्भात घातलं आणि 8व्यांदा भगवान परमात्मा, 8व्यांदा भगवान परमात्मा कंसाच्या कारागृहामध्ये, रात्रीचे 12 वाजलेले होते, बुधवार दिवस आहे महाराज. आणि भगवान 8वे भगवान, कितवा अवतार आहे देवाचा? कृष्णांचा अवतार कितवा आहे बाळांनो? अवतार कितवा? 8वा. म्हण तुम्ही काय करा, तुम्ही 8वा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 8वा मधुसूदन, वासुदेव वासुदेव म्हणा. 8वा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 8वा मधुसूदन, वासुदेव वासुदेव म्हणा. 8वा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 8वा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. तुम्ही 8वा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आवाज वाढवा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 8वा श्रीकृष्ण, 8वी वेळोवेळा भगवान कृष्ण परमात्मा. अवतार कितवा? 8वा. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याला 8वा. आणि मग तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रावण कृष्ण अष्टमी, वसुदेव देवकी पोटी भगवान त्या ठिकाणी अयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी
प्रगटला. असे भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि त्या प्रगट झालेल्या भगवंताचं वर्णन नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. दशरथी मारिला तुझी होता मास, वर्षा ऋतू अशी कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, सुख सांगे परीक्षिती, माया खाली आसर रक्षपाळा, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया खाली आसर रक्षपाळा, नवग्रह अनुकूल सर्वाचे ते मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा हा वंश तयाशी आनंद. कोणाचा वंश? चंद्रवंश. त्या चंद्राला आनंद झाला, माझ्या कुडी गोविंद अवतरला. ते म्हणू लागले माझ्या कुळामध्ये गोविंद त्या ठिकाणी अवतरलेला आहे. आणि म्हणून आयोनी संभव नो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. आयोनी संभव, उठा उठा, आयोनी संभव, हा आयोनी संभव, बाजूला बाजूला, हा आयोनी संभव, या पुढं पुढं या, आयोनी संभव, प्रगटला हा माधव, प्रगटला हा माधव, प्रगटला हा माधव, प्रगटला हा माधव. अरे कॅमेऱ्याच्या समोर नका येऊ. हा माधव, प्रगटला हा माधव, हे आयोनी संभव, आयोनी संभव, आयोनी संभव, आयोनी संभव, प्रगटला हा माधव, प्रगटला हा माधव, प्रगटला हा माधव. हे इथं टाकायचं प्रगटला हा माधव, प्रगटला हा माधव. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम. मंद मंद पाऊस पडे, बळी शेष छाया धरे. आता सगळ्यांनी नाचायचंय, सगळ्यांनी नाचायचंय. मंद मंद पाऊस पडे, बळी शेष छाया धरे. नाचा नाचा, गोल करायचं, गोल एकदा गोलांचा गोल करायचा. हे मंद मंद पाऊस पडे, बळी शेष छाया धरे. हे 10 मुलांचा गोल करायचा, 10 मुलांचा. सगळ्यांनी हात वर करून नाचायचं. हे मंद मंद पाऊस पडे, हे बळी शेष छाया धरे. आनंद झाला.
अरे